मिसफील्ड झालं आणि या दरम्यान चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे. दररोजच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय संदीप नाना पोळेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. यावेळेला कॅचची मुवमेंट आहे पण कॅच होण्याची शक्यता अतिशय कमी होती, कारण की एखाद्या खेळाडूची बॉडी लँग्वेजच सांगते की तो कॅच होणार आहे किंवा नाही. हरकत नाही, आपण कधीतरी खेळतोय, एन्जॉय घ्या. चुका झाल्या सोडून द्या, कारण की आजचा दिवस आपण एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान बघायचंय गोलंदाज संजय महाराज शेडके गोलंदाज मार्कवरती आहेत. एका बाजूला आपण बघतोय की भरत शिर्के आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला आहेत. तर दुसऱ्या बाजूला सचिन शिर्के आणि ऑन स्ट्राईक आणि कृष्णा दर्डिगे ही जोडी आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये खेळते आहे. बोट टीम चला, आता खेळाडू पाठवायचेत बरं का. चला दोन्ही संघटक एक एक खेळाडू पाठवा इकडे. चला लगेच चला. चला आराध्य 11 संघाचे खेळाडू आलेले आहेत. अगेन्स्ट टीम चला. तुळजाभवानी किंग्स चला, एक खेळाडू पाठवा. यावर बघायचं ताकदीने शॉट जरूर मारलाय पण डिरेक्शन चेंज झालं बॉलचं अचानक आणि या दरम्यान धावसंख्या 1 ने जाते पुढे. धावसंख्येकडे जाऊयात आपण. आता धावसंख्या पोहोचलेली आहे आतापर्यंत 7 वरती. 7 ऑन बोर्ड. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतंय आणि गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक आहे यावेळेला. बंटी आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेला ताकदीने मारलाय, कृष्णानं ताकद दाखवलीये, जेल होणार नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे ओलांडतोय. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा, तुळजाभवानी किंग्स का राजा बचा दिया बाजा. कृष्णाच्या बॅट मधून शानदार षटकार. या षटकारानं धावसंख्या जाते पुढे. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बंटीच्या विरोधात कृष्णा पुन्हा एकदा. यापूर्वी 42 धावांचा सर्वोत्कृष्ट स्कोर कृष्णाचा राहिलाय. खरं तर कृष्णा या नावाचा आपण बघतो क्रिकेटशी फार मोठा आणि जुना संबंध आहे. इंग्लंडच्या ग्रामीण भागामध्ये 16व्या शतकामध्ये क्रिकेट या खेळाची सुरुवात जरी झालेली असली तरी असं मानलं गेले असलं तरी देखील आपण बघतो की आपल्या भारतीय सांस्कृतिक इतिहासामध्ये आपण ज्यावेळेस जातो, या दरम्यान चौकाराला भारतीय सांस्कृतिक इतिहासामध्ये आपण ज्यावेळेस जातो तेव्हा आपल्याला काही गोष्टी जाणवतात की 5000 वर्षांपूर्वी श्रीकृष्णांनी क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. अर्थात त्या काळी क्रिकेट हा शब्द नव्हता. तत्कालीन वेळेमध्ये आपण बघतो की चेंडूफळी खेळण्याचा आपल्या इतिहास संस्कृतीमध्ये नोंद आढळते. आणि खरं तर आपण बघतो की त्यामुळेच कृष्ण या नावाचं क्रिकेटचं जन्मदाते आपण कृष्णांना म्हणू शकतो. आपण भारतीय क्रिकेटचे जन्मदाते म्हणू शकतो. परंतु तदनंतर आपण बघतो की खऱ्या अर्थानं इंग्लंड या क्रिकेटला एक वैभव प्राप्त करून दिलं. या दरम्यान 2 धावा बघायला मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आणि 19 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता पोहोचलेली आहे टीम तुळजाभवानी किंग्स संघाची 19.
मॅचकडे जाऊयात आपण. धावसंख्या आपण बघतोय, तिसरं षटक संजय महाराज पुन्हा गोलंदाज मार्कवरती आणि आता 20 पर्यंत धावपल जाऊन पोहोचलाय. यावेळेला बघायचंय संजय महाराज स्वतः गोलंदाजची करतं आडवणीसाठी गेले. पाठीमाग खेळाडू होता त्यामुळे पुन्हा गड राखणं महत्त्वाचं असतं, कारण की विकेट पाशी थांबणं कुणीतरी महत्त्वाचं असतं. स्टंप्स पाशी जबाबदारी ओळखली, माघारी आले ते. हे निर्णय क्षमता आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे. एखादा माणूस आयुष्यामध्ये ज्यावेळेस चॅम्पियन बनतो, एखादा माणूस आयुष्यामध्ये मोठं नाम कमवतो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की चॅम्पियन का, तर त्याच्या चॅम्पियन या बनण्याच्या प्रवासामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाची निर्णय क्षमता. निर्णय चुकले असते तर कदाचित आपल्याला स्वराज्य बघायला नसतं मिळालं. निर्णय चुकले असते तर कदाचित अफजल खानाचा वध होताना आपल्या सगळ्यांना नसतं बघायला मिळालं. निर्णय चुकले असते तर कदाचित 40 खानाची बोटं छाटली गेली नसती. निर्णय चुकले असते तर कदाचित आपल्याला इथे राजधानी म्हणून राजगड बघायला नसता मिळाला. म्हणजे निर्णय खूप महत्त्वाचे असतात आणि निर्णय चुकले असते तर इथे आपण बघतोय की आपली पाल ची टुर्नामेंट यशस्वी झाली नसती. नो बॉल कळवला पंचांनी. नो बॉलची आणखी एकदा वाढवली जाईल. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. यावेळेला बघायचंय बॉल उंच आकाशात आहे, फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, आक्रमण आहे आणि हा कृष्णा बरसलाय. कृष्णा जो दिल जीत ले, कृष्णा जो मैच को फिनिश करे, कृष्णा जो आगाज दिखाए, कृष्णा जो अंजाम साबित करे. वाह भाई वाह, कृष्णा दर्डिगे. यावेळेला बघायचंय बॉल अचानक वेगळ्या दिशेने ट्रॅव्हल होईल. एक तर झालीये धावांची गडबड, गोंधळ आणि दरम्यान दुसरी धाव कंप्लीट होते. 2 मिळतील आताच्या आणि आताच्या 2 धावांनी धावसंख्या आताची एक शॉर्ट आहे म्हणजे एकच धाव आताची. येस, 32 धावा धावफलकावरती. चालते हीच नशीब, चालते हीच नशीब. हा बॉल आपण बघतो इथे. या दरम्यान पंचांनी नो बॉल घोषित केला. धावसंख्येकडे थोडंसं आपण प्रकाश जो टाकूयात. 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत आणि बाबू भोसले गोलंदाजी मार्कवरती आहेत. थोडेसे इंजर्ड आहेत त्यामुळे यावेळेला बघायचं आहे. फटका अतिशय अप्रतिम आहे, मंत्रमुग्ध करणारा आहे आणि यावेळेला पंचांनी कळवलाय पॉइंट एरियामध्ये जबरदस्त क्लासिकल अंदाज बघायला मिळाला. कृष्णा दर्डिगेचा षटकार. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा धावफलकावरती आपण बघतो आहोत. खरं तर पॉइंट एरियामध्ये षटकार मारणं खरं तर बऱ्याच प्रोफेशनल खेळाडूंना सुद्धा जमत नाही. बऱ्याच मी म्हणणाऱ्या खेळाडूंना सुद्धा पॉइंटमध्ये षटकार मारता येत नाही, पॉइंटमध्ये, एक्झॅक्ट पॉइंटमध्ये. पण यावेळेला कृष्णाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला फटका होता. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता आणि धावसंख्या पोचलेली आहे आता 41 धावा धावफलकावरती आहेत.
41 ऑन द बोर्ड. बाबू भोसले यांचं हे षटक आता थोडंसं मागलं ठरतंय, पण कंट्रोल करण्याचा प्रयत्न ते करतायत. या दरम्यान बघायचंय एक सिंगल इथे होईल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी दोघांच्या आतमध्ये बॉन्ड बघायला मिळाला. 2 धावा यशस्वीरित्या होतील कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे आणि आता 43 पर्यंत धावपले जाऊन पोहोचलाय. चौथ्या क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालंय. तुळजाव आणि किंग संघ आतापर्यंत सुसाटरित्या पुढे निघालाय. ताकदीनं फटका मारलाय. एक झालीये, दुसरी देखील होते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे. रोहित शर्माचा जर्सी क्रमांक धावफलकावरती. एक सिंगल. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. 46 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. बॉलर नेम सांगा. ओमकार आलेत गोलंदाजची मार्कवरती. धावसंख्या 46. 4 षटकांच्या अखेरपर्यंत हा बॉल अतिशय सुंदर ओमकारने टाकलाय. नावाप्रमाणे चांगली सुरुवात त्यानं केलेली आहे. सुरुवात ही खूप महत्वाची असते, कारण की आयुष्यामध्ये पाया खूप महत्वाचा राहतो. पाया ही सुरुवात असते. यावेळेला चांगला ट्राय केला होता, पोहोचला होता जवळपास चेंडूपर्यंत, पण लास्ट मोमेंटला कॅचला हाफ चान्सला आपण म्हणतो की यशस्वीरित्या कन्वर्ट करणं हे खूप महत्वाचं राहतं. ते नाही जमलं. सिंगल आली. धावसंख्या 47. ताकदीने स्ट्रोक खेळलाय. प्रहार चांगला होता. बॉलचा डिरेक्शन चेंज झालाय. दोघात तिसरा. आता सगळे विसरा. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 51 वरती धावपले जातोय. तर बॉल चांगला होता, पण डिरेक्शन अचानक चेंज झाल्यामुळे दोनही फिल्डर तिथे जास्त काही करू शकले नाहीत. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाते पुन्हा एकदा पुढे. कृष्णा थांबायला तयार नाहीये. कृष्णा लगातार अटॅक करतोय. 55 वरती धावपले जाऊन पोहोचलाय.